आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अरविंद केजरीवाल यांना 15,000च्या जात मुसलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर। दिल्लीमधील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये दिलासा। सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळामध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। अनेक निर्णय होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईमध्ये शिंदे गटाचा उमेदवार द्या, 200 ते 300 कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार। न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचा धारावीमध्ये रोड शो। संध्याकाळी बाबासाहेबांना चैत्यभूमीवर अभिवादन केले जाणार। राहुल गांधींचा कळवा ठाण्यामध्ये जंगी स्वागत। भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार। राहुल गांधी एकाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। अमेठीमधून राहुल गांधी निवडणूक लढवणार नसल्याची माहिती। प्रियंका गांधी यांना रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याची चर्चा। लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आयोगाकडून अपात्र व्यक्तींची यादी जाहीर। निवडणुकांमधील खर्चाचे तपशील सादर न केल्यानं महाराष्ट्रामधून एकूण 18 जण अपात्र। लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिवचं नाव उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचं नाव औरंगाबाद असंच असणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश। सर्व शाळांनी शिक्षकांसाठी ड्रेस कोड ठरवण्याचे आदेश। शिक्षकांना जीन्स टी शर्ट बंदी, तर एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा। राज्यामधील शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी।